आज आपण पूर्ण शरीराकडेच लक्ष देणार आहोत. गेल्या वेळेला केलेलं तसंच. आपल्याकडे काही नवीन जण आहेत, त्यांना हा तो अनुभव घेऊ दे. त्यामुळे आपण पुन्हा त्या पद्धतीनेच करणार आहोत. श्वासावर आधारितच आहे आपलं. तर मी प्रोसेस सांगते, कारण जे नवीन आहेत त्यांना ते सगळं समजायला हवं व्यवस्थित. तर सुरुवातीला आपण पूर्ण शरीर शिथिल करून घेणार आहोत. मग आपल्या श्वासाची जाणीव ठेवायची. त्यानंतर आपण एक ओंकार करणार आहोत. पहिल्यांदा 3 ओंकार होतील आपले. पहिले 2 ओंकार आहेत ते आपले मोठ्याने होतील आणि एक मनातल्या मनात. त्यानंतर आपण घेणार आहोत, आपण आपल्या इष्टदेवतेची, गुरु, मास्टर जे कोणी आहेत त्यांना आव्हान करायचं आहे आणि त्यांना आपला संकल्प सांगायचा आहे. संकल्प म्हणजे आपल्याला जे काही त्रास होत असेल, काही आजारपण असतील तर त्या संदर्भातली. पण कुठेही त्या वाक्यात निगेटिव्हिटी नको, नाही असं नको. हे असं बरं होत आहे किंवा हे असं बरं झालं आहे, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळात आपण एक संकल्प करणार आहोत. एक करावा शक्यतो, जो जास्त हे आहे तो. त्याच्या बरोबरीने आपले उपसंकल्प असले तरी चालतील. आणि मग आपण पूर्ण शरीर एक अवयवाकडे मनानेच शिथिल करत जाणार आहोत. आणि मग बाहेर येऊ आपण. मी सांगेन सगळं गायडेड असेल, त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे. आणि जर काही असं जाणवलं की पाय मोकळा सोडावासा वाटला तरी सोडू शकता. अगदी एकदम असं स्टिफ बसायची गरज नाही. तर डोळे मिटून घ्या. शरीर पूर्ण शिथिल करायचं आहे आपल्याला. डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण शरीर शिथिल व्हायला हवं आहे. त्यासाठी आपण विशेष करून जे आपल्या डोक्याच्या कडचा आणि कपाळाकडचा जो भाग आहे तो शिथिल करायचा आहे. जीभ सैल सोडून द्यायचे, खांदे सैल सोडायचे आहेत आणि शरीरातले जे जे जॉईंट्स आहेत ते पूर्ण शिथिल झालेत अशी जाणीव ठेवायची आहे. शरीर अगदी शिथिल करायचं आहे. शिथिल, शिथिल, एकदम शिथिल. श्वासाची जाणीव. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करायची आहेत. दीर्घ आणि खोलवर पोटापर्यंत श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. श्वास घेताना आणि सोडताना विशेष करून पोटाकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास घेताना पोट फुगलेलं आहे आणि श्वास सोडताना पोटात जी काही म्हणून हवा होती ती आपण बाहेर टाकलेली आहे, पोट आत गेलेलं आहे. पुन्हा एकदा एक आवर्तन करूया. आणि आता आपण ओंकार करणार आहोत. 3 ओंकार करणार आहोत. पहिले आहे तो श्वास सोडून द्या. दीर्घ आणि खोलवर पोटापर्यंत श्वास घेत सोडताना ओमचा उच्चार मोठ्याने. ही ओंकाराची व्हायब्रेशन्स, स्पंदनं आपल्या शरीरात जाणवत आहेत. त्याचा अनुभव घ्यायचा आहे.
पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. दीर्घ आणि खोलवर पोटापर्यंत श्वास घेत सोडताना ओमचा उच्चार. ओमची स्पंदनं शरीराभोवती, शरीराच्या आतमध्ये या वातावरणात आहेत त्याचा अनुभव घ्यायचा आहे. पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. दीर्घ आणि खोलवर श्वास घेत सोडताना ओमचा उच्चार मनातल्या मनात. या स्पंदनाने आपलं शरीर अधिकाधिक शिथिल आणि शांत होतं आहे. मन पण तसंच शांत होतं आहे. आता आपण आपल्या आवडत्या देवी देवतांना, मास्टर्सना, गुरूंना आव्हान करणार आहोत. त्यांना आपला आजचा संकल्प सांगणार आहोत. संकल्प अगदी छोट्या वाक्यात असू देत. आणि त्यांना प्रोटेक्शन करायला, मार्गदर्शन करायला, आपल्याबरोबर राहायला आपण प्रार्थना करायची. आणि आता आपण आपलं संपूर्ण शरीर एक एक अवयवाकडे बघत अलगद शिथिल करत जायचं आहे. पहिल्यांदा डोकं, कपाळाकडचा भाग, आपल्या डोक्यावरचे केस. डोळे बंद करायचे आहेत, डोळे उघडायचे नाही आहेत. अजिबात काहीही आवाज आला तरी मध्ये डोळे उघडू नका. प्रत्येक केस आपला अगदी शिथिल होतोय असं जाणवत असेल त्याच्याकडे लक्ष द्या. आपलं संपूर्ण कपाळ, डावी भुवई, उजवी भुवई, डावा डोळा, त्यावरच्या आपल्या पापण्या, पापण्यांवर असलेले केस अगदी शिथिल झालेले आहेत. उजवा डोळा, पापणी, त्या पापण्यांवरचे केस, आणि हे दोन्ही डोळे ज्या खोबणीत बसवल्यात ती खोबणी. डावा कान, उजवा कान,
मनानं शिथिल करायचं आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. डावा गाल, उजवा गाल, नाकाकडे यायचं आहे. डावी नाकपुडी, उजवी नाकपुडी, संपूर्ण नाक, ओठ, तोंडामध्ये असलेले दात. हा प्रत्येक दात शिथिल होतोय. त्यात कसलाही त्रास, काहीही दुखणं नाही आहे. दात ज्यामध्ये आहेत त्या हिरड्या, खालची हिरडी, वरची हिरडी, जीभ, हनुवटी, संपूर्ण चेहरा एकदम शिथिल झालेला आहे. गळा, दोन्ही खांदे, पूर्ण छातीचा भाग, नाकात पासून आणि तोंडातून गेलेले श्वास आणि अन्ननलिका, जी छातीपर्यंत पोचलेली आहे, ते संपूर्ण श्वासपटल, हृदय, आपली दोन्ही फुफ्फुसं, वरचं पोट, आणि त्यामध्ये असलेले सगळी ज्या संस्था आहेत त्या संस्था, खालचं पोट, या पोटामध्ये असलेली छोटी आतडी, मोठी आतडी, हाताकडे लक्ष द्यायचं आहे. डाव्या हाताकडे लक्ष द्यायचं आहे. डावा दंड, डावं कोपर, डाव्या हाताचं मनगट, डाव्या हाताचा तळवा, डाव्या हाताचा अंगठा, अंगठ्या शेजारील पहिलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट
आणि चौथं बोट आपली करंगळी, त्यावर असलेल्या पेरांसकट, नखांसकट अत्यंत शिथिल झालेलं आहे. पूर्ण डावा हात शिथिल झालेला आहे. उजवा हात, उजव्या हाताचा दंड, उजव्या हाताचं कोपर, उजव्या हाताचं मनगट, उजव्या हाताचा तळवा, उजव्या हाताचा अंगठा, अंगठ्या शेजारील पहिलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट आपली करंगळी, त्या पाचही बोटांवर असलेली सर्व पेरं, नख, पूर्ण उजवा हात, दंडापासून बोटांपर्यंत शिथिल झालेला आहे. हे सर्व मनाने शिथिल करायचं आहे. मी जसजसे अवयवांची नावं घेते त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि मनाने शिथिल होतंय की नाही हे बघायचं आहे. आपली मान, आपली वरची पाठ, खालची पाठ, मानेपासून माकड हाडापर्यंत असलेला आपला मणका, स्पायनल कॉर्ड ज्याला म्हणतो आपण, पाठीचा कणा म्हणतो आपण, तो पाठीचा कणा पूर्णपणे शिथिल करायचा आहे. त्या पाठीच्या कण्यातले मानेपासून माकड हाडापर्यंत असलेले प्रत्येक मणके एक एक करत शिथिल होत आहेत. त्यामध्ये बसवलेल्या रिंग्स, पूर्ण पाठीचा कणा शिथिल झालाय. आपलं ओटीपोट, आपली जननेंद्रिय, आपली सीट पूर्णपणे शिथिल झालेली आहे. डाव्या पायाकडे बघूया. डाव्या पायाची जांघ, डाव्या पायाची मांडी,
डाव्या पायाचा गुडघा, डाव्या पायाची पोटरी, डाव्या पायाचे दोन्ही घोटे, डाव्या पायाची टाच, पूर्ण पाऊल, चवडा, डाव्या पायाचा अंगठा, अंगठ्या शेजारील पहिलं बोट, अंगठ्या शेजारील दुसरं बोट, तिसरं बोट, करंगळी, नख, संपूर्ण डावा पाय जांघ्यांपासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत अगदी शिथिल झालेला आहे. आता उजवा पाय शिथिल करून घेऊ. उजवा पाय, त्या उजव्या पायाची जांघ, उजव्या पायाचा गुडघा, पोटरी, उजव्या पायाचे दोन्ही घोटे, उजव्या पायाची टाच, तळवा, चवडा, उजव्या पायाचा अंगठा, अंगठ्या शेजारील पहिलं बोट, दुसरं बोट, तिसरं बोट, करंगळी, असा संपूर्ण उजवा पाय शिथिल झालेला आहे. डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयव शिथिल झालेला आहे. हाडं शिथिल झाली आहेत. आतमध्ये असलेल्या सगळ्या संस्था शिथिल झालेल्या आहेत. म्हणजेच त्यांचे कार्य अगदी सुरळीत पार पडत आहेत. शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक पेशी शिथिल झालेल्या आहेत. रक्ताचा प्रवाह अगदी सहज, योग्य प्रमाणात, योग्य गतीने होतोय. ह्याचा अनुभव घ्यायचा आहे. श्वास सहज येतोय जातोय. तो श्वास पूर्ण शरीरभर पसरतोय याची जाणीव होतीये. त्याचा अनुभव घ्यायचा आहे.
शरीर आणि मन पूर्ण शिथिल झालं आहे. कुठलेही विचार आपल्या मनात येत नाही आहेत. जर आपल्याला असं वाटत असेल की आपलं मन भरकटत आहे, तर पुन्हा मनाला आपल्या श्वासावर आणायचं आहे. आणि या शांततेचा अनुभव घ्यायचा आहे. मी 1 मिनिट काही बोलणार नाही आहे. या शांततेचा अनुभव घ्या. 1 मिनिटानंतर मी पुढची सूचना करेन. आता परत येऊया आपण शरीराची जाणीव, श्वासाची जाणीव. दोन्ही हातापायांच्या बोटांची अलगद हालचाल करायची आहे. मानेची किंचित हालचाल करायची आहे. दीर्घ श्वसनाची आपण 2 आवर्तनं करूया. दीर्घ आणि खोलवर पोटापर्यंत श्वास घेत सोडायचा आहे. असं 2दा करायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे, तळवे एकमेकांवर चोळायचे. त्याची ऊब आपल्या डोळ्यांना. कानांना, गळ्याला, हृदयाला, आपल्या नाभीला आणि पूर्ण शरीराला देऊन डोळे उघडायला हरकत नाही आहे. पाणी पिऊन घ्या. थँक्यू.